म्हणजे किती तुम्ही ऍक्सेस करणार, किती बायपास करणार. मग बायपास करायला ते ऍक्सेस जे करतात वाकली रोड ते व्यवस्थित रोड ते व्यवस्थित घेतात. काय झालं 12 मीटरला 40 फुटी रस्ता, 18 मीटरचे रस्ते ठीक आहे, 36 मीटरचे रस्ते. असं जवळजवळ 100 एकरचं गार्डन आपण लोहगावच्या हरणतळ्याच्या सर्वे नंबर 35 मध्ये करू शकतो. अनेक प्रकारच्या गोष्टी करू शकतो. डोंगर आपला खंडोबा करा ना, सगळं डेव्हलप ते करा ना, शासकीय टेकडी करा, करा एक चांगलं पर्यटन होऊन जाईल. अगोदरच 40 एकर शाळा कॉलेजसाठी सरकारी जागा दिलेल्या आहेत. आता आणखी किती कॉलेजसाठी जागा, खाजगी जागा द्यायच्या, किती हॉस्पिटलसाठी द्यायच्या, किती गार्डनसाठी द्यायच्या, किती एक्झिबिशन साठी सेंटरसाठी द्यायच्या. एक्झिबिशन सेंटर भोसले नगरमध्ये एक्झिबिशन सेंटर आहे. वर्षामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या 4 ते 5 वेळा तिथं एक्झिबिशन भरते अख्ख्या वर्षामध्ये. हे लोहगावच्या एका टोकाला असणाऱ्या गावामध्ये किती वर्षातून किती वेळा दिवस बसणार आहे, किती एकर जागा त्याच्याची हटवणार आहे, किती शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करणार आहे. याचं काही लिमिट आहे काय? भविष्य काळामध्ये ही आरक्षण हटली नाही, घरं वाचली नाही. अनेक हजारोच्या संख्येने माजी सैनिक इथं लोहगाव सारख्या ठिकाणी सर्व सुविधा, शांत गाव म्हणून हे लोक देशसेवा करून रहिवासी झालेत. त्यांचे घरं सुद्धा रस्त्यामध्ये जातात, त्यांची सुद्धा घरं काढण्याची वेळ आलेली. शेवटी आता रिटायरमेंट झालेले आहेत, ते वयस्कर लोक झालेले आहेत, त्यांची मुलं कुठं शिकतात, कुठं सर्व्हिसला आहेत. ह्या वयस्कर लोकांनी जायचं कुठं, हाही प्रश्न सर्वांच्या पुढं. भविष्य काळामध्ये हे जर पुणे महानगरपालिकेने असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्यावरती, प्लॉट धारकांच्या वरती होणारा अन्याय जर थांबवला नाही तर आम्ही भविष्य काळामध्ये महानगरपालिकेमध्ये उपोषण करू, मोर्चे नेऊ. आणि त्याच्याही पुढचं तिथं न्याय मिळाला नाही आम्हाला तर हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, आम्ही तिथपर्यंत न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ठिकाणी 9 गावांचा पुणे महानगरपालिकेने जो प्रारूप आराखडा केला आहे त्यामध्ये लोहगाव मोठ्या प्रमाणामध्ये बाधित, मोठे मोठे रस्ते, एक्झिबिशन सेंटर जे गरजेचं नाही अशा गोष्टी सगळ्या या ठिकाणी टाकण्यात आल्या. आमचा लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने त्या सर्वांचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतोय. आम्हाला ते विश्वासात न घेता काही ठराविक मंडळींच्या स्वार्थापोटी हा केलेला आराखडा आहे. आमचा त्याला सर्व पक्षीय ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. पुढे या ठिकाणी आम्ही कोर्टाची लढाई लढणार आहे. भविष्यात आम्हाला त्या ठिकाणी त्याचं आंदोलन करता आलं तरी आम्ही करणार आहेत. एक गुंठा, अर्धा गुंठा अशी लोकांची बरेच मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ते बाधित होत आहेत. त्या कुटुंबावरती अक्षरशः आज 2-3 महिला या ठिकाणी ढसाढसा रडल्या. खूप वाईट वाटलं की आज त्यांचं हातावर पोट आहे, त्यांनी कशा त्या पद्धतीने ते खरेदी केलं असेल. आज त्यांचे काही जे काही म्हणजे पैसे सुद्धा अजून फिटले नाही त्यांचे, अशी लोक बाधित आहे. यांचा सर्वांचा विचारात घ्यावा एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे. आपण काय सांगाल याबद्दल? गेल्या 8 दिवसापूर्वी लोहगावचा विकास प्रारूप आराखडा मंजूर झाला आणि आम्हाला सगळं पेपरमधून आणि लिंकद्वारे सगळी माहिती मिळाली. मग आम्ही तो विकास आराखडा सर्व गावकऱ्यांनी, सर्व प्लॉट धारकांनी पाहिला. तर सर्व लोहगावमध्ये असणारे हजारोच्या संख्येने, कोणाची 100 एकर आहे, कोणाची 50 एकर आहे, कोणाची 200 एकर आहे बिल्डरची, कोणाची 26 एकर आहे, कोणाची 28 एकर आहे, असे कुठल्याही बिल्डरवर आरक्षण पडले नाही आणि त्यांच्या सोयीनुसार फक्त रस्ते पडलेत. आज आम्ही पाहिलं तर हजारोच्या संख्येने या मंदिरामध्ये सर्वसामान्य लोकांच्या वरती आणि शेतकऱ्यांच्या अन्याय झाला होता. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व मंडळी आम्ही एकत्र आलो होतो, संघटित झालो होतो. 1 गुंठा कोणाची जागा आहे. अनेक महिला, आमच्या 15-20 महिला अशा आल्या होत्या की त्यांना मूल नाही, नवरा नाही आणि त्या एकट्या राहतात. अर्ध्या गुंठा कर्ज काढून छोटस घर बांधले आणि त्याचे 20 वर्षे हप्ते. अशा या महिला अक्षरशः मंदिरामध्ये रडत होत्या. आम्ही लोकांनी पाहिलं तर अतिशय भावनिक विषय होता की त्यांनी एवढं कष्ट करून आपल्या रोजीरोटी चालावा, आपल्याला राहण्यासाठी घर असावा म्हणून हे बांधलेलं घर. कोणाची 1 एकर शेती आहे, त्या 1 एकरच्या 1 एकर शेतीवरती आरक्षण पडलंय, 2 एकर शेतीवर आरक्षण पडलंय. आज आमचे तर 30 एकरवर
एक्झिबिशन सेंटर पडलंय आणि शेकडोनी 168 आरक्षण पडल्यात. कित्येक शाळा आहेत, कित्येक गार्डन आहेत, कित्येक हॉस्पिटल आहे आणि तेवढी गरज आहे का? आज एवढे रस्ते, शेकडोनी रस्ते पडलेत. हजारो कोटी रुपये जरी विकासाला दिले तरी ते रस्ते, हॉस्पिटल, त्या गार्डन विकसित होणार नाही. एवढी महानगरपालिकेची हजारो कोटीची तरतूद आहे का? आणि जिथं 12 मीटरच्या रस्त्याची गरज आहे तिथं 24 मीटरचा रस्ता, जिथं 18 मीटरची गरज आहे तिथे 24 मीटरचा रस्ता, जिथं इंटरनल जे रस्ते आहेत ते 12 मीटरचे असावेत आणि एकाच सर्व नंबर 2-2 रस्ते. एक रस्त्यामध्ये सगळ्यांना, सर्व घरांना रस्ता मिळतोय तर 2-2 रस्ते कशासाठी? सर्व कोणत्या एरियात आहे, कोणत्या एरियात 2-2 रस्ते? अनेक एरिया आहे, ते सगळं तुम्हाला डिटेल. संतनगर संतनगर, पठारी वस्ती आहे, अनेक ठिकाणी एका सर्वेमध्ये 2 रस्ते. शेकडो एकर सरकारी गावच्या जमिनी आहे, तिथं आरक्षण सोडायची, खासगी लोकांच्या ह्याच्यात आरक्षण टाकायचं. आमच्या शेतीमधून रस्ता पण जाणार, आमच्यावरती आरक्षण पण पडणार. कुणाचं पेट्रोल लाईन पण अनेक शेतकऱ्यांच्या जागेतून गेलेली. शेकडो आरक्षण कशासाठी पाहिजे? बिल्डर लोक पडलेत ना, त्यांच्या जागेत टाका ना, त्यांना गरज 80 आहे. एकर क्षेत्र आहे. 80 एकर क्षेत्रावर शासकीय जागा हरणतळे वस्ती, तिथं तुम्ही टाका ना. तुम्हाला काय जे तुम्हाला पाहिजे ना, ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित, तिथं तुम्ही गार्डन करू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक्झिबिशन सेंटर करू शकता. अशा गोष्टी आहेत ना. प्रामुख्याने शासकीय जागेमध्ये ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. 100% आमचा शासकीय जागेत आम्ही 5 एकर 6 एकर जागा, ग्रामपंचायतीचा ठराव आहे, गावचा ठराव आहे की तिथं स्टेडियम म्हणजे प्ले ग्राउंड म्हणून केलेलं आहे. आम्ही त्याला कंपाऊंड मारून ठेवलंय. आमदारांचा 10 लाखाचा फंड जगदीश मुळीकांचा त्यासाठी आम्ही यूज केलाय. तुम्ही आजही जाऊन पाहू शकता तिथं. तिथं करा की तुम्ही प्ले ग्राउंड. पहिल्या शासकीय जागामध्ये 40 एकर. इतर गावं पहा तुम्ही, मांजरी असेल, हडपसर असेल, वाघोली असेल, शासकीय जागेत अतिक्रमण झालेली आहेत. एकमेव लोक असं आहे की शासकीय जागेमध्ये 1 स्क्वेअर इंच अतिक्रमण होऊन गेलं नाही. ही गावासाठीच राखून ठेवलेली जागा आहे ना. मग आता एक्झिबिशन सेंटर किंवा गाव जत्रा मैदानी असू दे ना, एक्झिबिशन सेंटर एक्झिबिशनच्या वेळेस वापरू, गाव जत्रेच्या वेळेस गाव